हर हर महादेव. महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय आणि पवित्र उत्सव आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि महादेवाची आराधना करून त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. महाशिवरात्रीला भगवान शंकराचा महिमा, त्यांची भक्ती आणि त्यांचे कृपा आशीर्वाद यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशी दिव्य कथा सांगणार आहोत जी महाशिवरात्रीच्या पावन रात्री घडली आहे आणि ज्यामुळे एका शिकाऱ्याचे जीवनच बदलून गेले. ही कथा पुराणामध्ये वर्णन केलेली असून असे मानले जाते की ही कथा ऐकून आणि समजून घेऊन जो महादेवाची भक्ती करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्ती होते. प्राचीन काळात एक गुरुद्रुह नावाचा शिकारी होता. तो जंगलात राहत असे आणि प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे. गुरुद्रुह हा क्रूर स्वभावाचा होता. तो कोणतीही सहानुभूती न ठेवता प्राण्यांची हत्या करायचा आणि त्यांचे मांस विकून आपली उपजीविका चालवायचा. एके दिवशी तो शिकारी शिकार करण्यासाठी नेहमीप्रमाणे जंगलात गेला. त्या दिवशी त्याला कोणतीही शिकार मिळाली नाही. सायंकाळ झाली तरीही तो रिकाम्या हातीच होता. रात्र होत आली. शिकाऱ्याला भूक लागली होती, पण घरी परत जाणे शक्य नव्हते. तो एका मोठ्या बेलाच्या झाडावर चढून बसला, कारण त्याला वाटले की रात्री एखादी शिकार जवळ येईल आणि त्यामुळे तिला पकडणे सोपे होईल. पण त्याला हे ठाऊक नव्हते की त्या झाडाच्या मुळाशी एक प्राचीन शिवलिंग होते. रात्रभर तो शिकारी झाडावर बसून होता. त्याच्या हातात एक धनुष्य होते. तो झाडाच्या फांदीला धरून बसला होता. नकळत त्याच्या हातून बेलाची पाने शिवलिंगावर पडू लागली. शिवाय तो रात्रभर झाडावर बसल्यामुळे त्याचे स्वतःचे जागरण झाले. तेव्हा तो उपाशी पोटी होता आणि त्याने नकळत उपवासही पाळला. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची भक्ती नव्हती, पण अनावधानाने त्याने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले, जागरण केले आणि उपवासही पाळला. ही गोष्ट योगायोगाने महाशिवरात्रीच्या रात्री घडली होती. भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी शिकाऱ्यासमोर प्रगट होऊन त्याला दर्शन दिले. त्याला त्या क्षणीच पूर्वजन्मातील सर्व पापांची आठवण झाली आणि तो फुटफुटून रडू लागला. भगवान शिव म्हणाले, हे शिकारी, अनावधानाने का होईना, पण तू माझी सर्वात प्रिय पूजा केली आहेस. तू उपवास पाळलास, जागरण केलेस आणि माझ्यावर बेलपत्र अर्पण केलेस. त्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता तू सद्गुणी जीवन जगशील आणि तुला मोक्ष प्राप्ती होईल. भगवान शंकराच्या वचनांनी शिकाऱ्याचे मन पूर्णपणे बदलले. तो शिकार सोडून देवाची भक्ती करू लागला आणि पुढे त्याचे जीवन एक सत्पुरुषासारखे झाले. अखेरीस तो भगवान शिवाच्या कृपेने मोक्ष प्राप्त करून शिवलोकाला गेला. ही कथा आपल्याला शिकवते की भगवान शंकर आपल्या भक्तांच्या भावनांना ओळखतात. भक्ती निस्वार्थ आणि शुद्ध असावी. जरी एखाद्या व्यक्तीला पूजा करण्याचे संपूर्ण ज्ञान नसेल तरीही तो भक्ती मनपूर्वक केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण करणे अत्यंत पुण्यप्रद होय. सर्वात मोठी शक्ती ही क्षमाशीलता आणि भक्ती आहे. महादेव आपल्या भक्तांचे पाप नष्ट करून त्यांना नवजीवन देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे, तर शिवलिंगावर बेलपत्र, दूध आणि जल अर्पण करावे. महादेवाच्या मंत्रांचा
जप करावा. ओम नमः शिवाय हा मंत्र महामंत्र असून प्रभावी आहे. रात्रभर जागरण करून भगवान शंकराची आराधना करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा आणि सात्विक आहार घ्यावा. शिवपुराण वाचावे किंवा शिवभक्तीची कथा ऐकावी. ही कथा सिद्ध करते की भगवान शंकर हे दयाळू आणि कृपाळू आहेत. त्यांनी आपल्या भक्तांना नेहमीच मदत केली आहे आणि ते प्रत्येकाच्या अंतःकरणातील शुद्ध भक्तीला प्रतिसाद देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान शिवाची आराधना केल्यास ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि पापांपासून मुक्ती देतात. महादेवाची कृपा सर्वांवर राहो. हर हर महादेव. हर हर महादेव.